नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण चाललेलो आहोत लोहगड किल्ला बघायला. हा किल्ला पुण्यापासून साधारणतः 50 किलोमीटर अंतरावर लोणावळा या गावाजवळ आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही अगदी समुद्रापलीकडे पोचलेली आहे. महाराष्ट्र हा सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशा बऱ्याच ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक डोंगर रांगा आणि गडकोटांच्या माध्यमातून होतो. तर साधारणतः 3400 फूट उंचीवर असलेला हा मावळ प्रांतातील पुणे जिल्ह्यातील हा लोहगड किल्ला आपल्याला इथे बघायला मिळतो. खूप सुंदर आणि पावसाळ्यात तर वातावरण बघा खूप छान आणि हिरवाईने नटलेला असा हा किल्ला आपल्याला दिसत आहे. तर इंद्रायणी आणि पावनखोरे अशा दोन भागांमध्ये हा किल्ला विस्तरलेला असून विसापूर किल्ल्याला जोडण्यात आलेला आहे. हा किल्ला पुष्कळ वर्ष मराठा साम्राज्याच्या स्वराज्याची सेवा करत होता. स्वराज्याचे आद्य असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बराच काळ या किल्ल्यावर ताबा मिळवला. पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेला हा लोहगड किल्ला मावळ डोंगर रांगेत वसलेला असून हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. तसेच काही दस्तऐवजांच्या आधारे असे समजते की हा किल्ला सुमारे 700 वर्षापूर्वी सूरजमल या राजाद्वारे बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्यावर सातवाहन, यादव, चालुक्य, राष्ट्रकूट इत्यादी वंशांनी राज्य केलेले आहे. लोहगडावर जाण्यासाठी 4 दरवाजे असून त्यांना महादरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि नारायण दरवाजा असे म्हणून ओळखले जाते. ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. लोहगडाचा मुख्य दरवाजा म्हणून ओळखला जाणारा महादरवाजा तसेच हनुमानाच्या मूर्तीचे सुंदर नक्षीकाम असणारा हा दरवाजा नाना फडणवीस यांनी जीर्णोद्धारित केलेला असल्याचे सांगण्यात येते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुरंदरच्या तहा अंतर्गत 23 किल्ले औरंगजेबाला दिले होते, त्यामध्ये लोहगडाचा देखील समावेश होता आणि फक्त याच कारणास्तव 5 वर्षापर्यंत मुघलांनी लोहगडावर आपली पताका फडकवली. मात्र अवघ्या काहीच कालावधीत म्हणजेच इसवी सन 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा एकदा आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.